एवढी कस काय करतात म्हणून नाही का. दोघंच आहेत तरी सुद्धा सगळं करतात, हँडल करतात, हे करतात. आणि काय कायला वाटतं आम्ही म्हातारं झालं तरी आम्हाला जमना, पण हे करतात कस काय करतात तेच कळेना म्हणतात. गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आमच्या दिव्या चालू करणार आहे बघा. पाशी पाणी बिरी सकाळ सकाळी सकाळ सकाळी जेवण झालंय. हा, तिच्या आवडीची भाजी आहे ना. 9 वाजत आलेत, लवकर झालंय जेवण वगैरे नाही का. काय काय केलं, भात आहे, टमाटी चटणी, आणि इकडे चहा चपाती चालू आहे. भूक लागली आज. भूक लागली आज. दुकानावर जायचं. दुकानावर जायचंय, दुकानावरून जाऊन परत अजून स्टॉल लावायचा आपला. आणि स्टॉल लावल्यानंतर अजून मग मी वर्किंगला जाणार वगैरे, ते काय आपलं कंटिन्यू चालूच आहे नाही का काम, काय ना काय. तर या सगळ्यांनी नाश्ता करायला, नाश्ता नाही आमचं डायरेक्ट जेवण असतं. गावाकडची सवय, डायरेक्ट जेवण करत असतो मी. नाश्ता वगैरे ते काय जमत नाही आपल्याला. त्याच्यामुळे एकदा जेवण सकाळी केलं का दिवसभर फिरायला मोकळा आपलं नाही का. फिरायला म्हणजे कामधंदा करायला वगैरे. दुपार सकाळी जेवल्यावर संध्याकाळी जेवताय डायरेक्ट. आणि एकतर ते आता ऊन आहे, त्या उन्हामुळे काय होतं की भूक लागत नाही, दुपारी वगैरे जेवण जात नाही. काय ना काय पाणी बिणी हे सगळं चालूच असते कंटिन्यू नाही का. आज जायचं निगडीला वर्किंग. काय तसंच जायला लागतं, काहीतरी खाल्ल्यावर आज चहा काय काल दुकान लवकर बंद केलं होतं, तर मग थोडं आता असं चालू आहे की लवकर बंद करायचं 8-8:30ला, आणि लवकर येऊन लवकर उरकून लवकर झोपायचं. कपडे भांडी सगळं झालंय, स्वयंपाक झाला, झाडलोट झाली. कारण काय होतंय मग दुकानाला तिकडे उशीर झाला का मग यायला उशीर होतोय, परत मग झोपायला उशीर, परत मग सकाळी उठायला उशीर, सगळा उशीर उशीर उशीर. मग त्याच्यामुळे ठरवलं की आता दुकान थोडं संध्याकाळी लवकर बंद करायचं आणि लवकर यायचं, लवकर उरकून मग सकाळी लवकर उरकायचं. मग ते जरा परवडत, म्हणजे बरं वाटतंय. जीवाचा ताण होत नाही, वडा ताण होत नाही, काय नाही काय नाही नाही काय, झोप होते. त्याच्यामुळे व्यवस्थित असं. तर या जेवायला सगळे आता जायचं थोड्या वेळाने शॉपला. काही माणसांचे डोकं फिरायला लागलेत, एवढी कस काय करतात म्हणून नाही का. दोघंच आहेत तरी सुद्धा सगळं करतात, हँडल करतात, हे करतात. आणि काय कायला वाटतं आम्ही म्हातारं झालं तरी आम्हाला जमना, पण हे करतात कस काय करतात तेच कळेना म्हणतात. राहू दे मग, ते खुडी करतात बारीक बारीक नाही का. सगळ्या गोष्टी आम्ही दोघंच हँडल करतो. घरी कोण नाही आपले, ही 2 पोरं, आम्ही घरच्यांना पण काही इकडे येणं जमत नाही. पण आमचं एवढं भारी वळण आहे, पोरं आम्ही सांगतो तसंच राहतात. त्याच्यामुळे काय नाही. कुणाची वळण असते. दिव्याने आंघोळ केली, शंभूने अजून आंघोळ केली नाही. चहा बिस्किट लगेच. ती चहा चपाती खात नाही, भाजी पण नाही, त्याला चहा बिस्किटच पाहिजे. होय रे पारुष्या. कधीपासून उठवत आहे. चला उरकतो आणि आता जातो आम्ही, थोडं निघतो आता. आणि इथून पुढे व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ जास्त येत नव्हते, शॉर्ट व्हिडिओ पण येतील. थोडं मॅनेज करून काय आता करतो काहीतरी. कारण काय होतंय, लक्ष व्हिडिओचं थोडं कमी व्हायला लागले, त्याच्यामुळे थोडं रीच आपला कमी झालाय, पण आपण वाढवू नक्की, काय विषय नाही. चला या नाश्ता करायला, या जेवायला. आलोय मार्केटमध्ये, स्टॉल वगैरे लावायचा चालू आहे. ऊन तर आताच आहे बघा, 10 वाजले तर एवढं ऊन नाही की बास. ऊन म्हणजे ऊन हे बघा. इकडे चालू आहे स्टॉल वगैरे लावायला. छत्री बित्री लावली लगेच आले, कारण सगळीकडे छत्री आहेत आहे का. ऊनच आहे सगळीकडे ऊन आहे. ऊन म्हणजे काय, आता काय अवघडच आहे. मसाला थोडाच राहिलाय, गेल्या वेळेस पण विकला होता, आता थोडं राहिला 1-2-3 किलो. तो पण आज जाईल पुढच्या बाजारात. आपण 2-3 किलो कुठं, 2च किलो आहे. 2 पण नाही, 2ला पण कमी आहे. 2 किलो राहिलाय ना. आणि 2 बाजार आमचे सगळे बघा. ठेवाय जागा नाही म्हणून एवढी आणलंय, परत जाऊन आणावं लागतं. अजून माल भरपूर आहे, पण ते याच्यावरती ठेवा येत नाही, म्हणून तर आपण दुकान घेतलं होतं. घेतलंय थोडं नवीन अपडेट करतोय आपण, काय 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 नाही का. बरंच अजून काहीतरी 2-3 हे अजून अपडेट करायचं, 1-2 प्रोडक्ट हळूहळू नाही का. असो, चला आता ही लावतील दुकान. आता मी जातो वर्किंगला. सकाळपासून वर्किंग चालूच आहे. 2 वाजलेत नाही का. एवढा बेजार झालोय ना की बस. एवढं ऊन भयंकर आहे, नको वाटतं. असा जीव काढलाय, पाणी पिऊन 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 असता उचमळायला लागलंय. एवढं पाणी पिलं तरी सुद्धा काय ताण काय राहत नाही. आणि गरमी तर म्हणजे ऊन नाही, पण उकाडा जास्त आहे. हे बघा, इकडं पुढे एक कॉल होता माझा, त्या तिथं कॉल होता, तो कॉल करून झालाय. आता चाललोय सगळीकडे. ऊन बिन भयंकर नसतं नाही का. आता निघालो, थोडं वर्किंग केले. थोडं म्हणजे सकाळपासून आहे, एकतर काय पेशंट नाही म्हणजे डॉक्टरकडे का तर निवांत बसलेले असतात, कॉल पण देत नाहीत. आणि सीझन पण सध्या स्लॅकच आहे, सगळा धंदा एकदम डाऊन आहे नाही का. पण उन्हामुळे लय घाईला आलंय. ऊन एवढं भयंकर आहे की बस. घरी असतो तर निवांत बसलं असतं, गावाकडे नाही का, कोणाचं 1 नाही 2 नाही. पण जिथं असं आहे की करणं भागच आहे, केल्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. त्याच्यामुळे करावंच लागतंय. स्वप्नाली पण तिकडे स्टॉलवर आहे, स्टॉल बघितला असेल, तिकडे पण ऊन आहेत म्हणा, असं नाही. आता जातो थोड्या वेळानं, घरी जातो, मुलं घरी आहेत.
त्यांना जरा बघतो काहीतरी. आपल्या दुकानावर जाऊन बसतो 4-5 वाजतील तरी. 4-5 वाजतातच काही जरी केलं तरी. वरून जाऊन आलो होतो, थोडा आराम करत होतो आणि त्याचबरोबर स्वप्नाली पण तिकडे जाय नाही का याला स्टॉल वगैरे लावलेला आहे. आणि अचानक असा पाऊस भयंकर यायला लागलाय बघा. हे बघा पाऊस बघा. ए आत ये चल. वारं वादळ सगळं सुटले बघा भयंकर. खतरनाक खतरनाक खतरनाक. कारण 2 दिवस झाले सकाळी पण एवढं गरम होत होतं की बस 39 डिग्री सेल्सिअस तापमान झालं होतं. आणि आज बघा पाऊस वाटलंच होतं पाऊस येईल म्हणून, आलाच. एवढा काही हे नाही. अरे अरे आते आते नाही, बारीक आहे, नॉर्मल आहे एवढा, पण वारा जास्त आहे त्याच्यामुळं जाईल निघून वाटतंय नाही का. पण झाड एवढं ही वागतंय ना लय, म्हणजे त्या झाडापर्यंत पोचतंय ही झाड लय हिवायला लागले. लय पाऊस, वारा जास्त आहे, खतरनाक पाऊस आहे. झाड जर तुटलं ना तर बाबा पाऊस लय. पेरूच आलं त्याला. स्वप्नाली तर एकटी जाय तिकडे, तिची तर अपघात आहे आता पावसात. छत्री आहे ती पण भिजली असेल. छत्री पण हाय लावले, माल भिजलं तर अवघड होते सगळं. बघू तिला मगाशी म्हणत होतो मी थांबतो, तर म्हणली नको, म्हणली घरी जावा आणि घर बिरा आवरा, म्हणजे नाही का पोरं बिरे काय करतात. आता तिला खायला घेऊन आलो. झाला कमी. झालं का कमी? हा झाला, वादळ झालं पण थोडं यायला लागलं. हाय हाय एवढं नाही, पण थोडंफार मगाशीच थोडं गार वार सुटलं होतं, वाटत होतं कुठलं तर पडतंय का काय. आणि आवाळ पण पूर्ण भरले बा. हाय बा आवाळ बिवाळ सगळं ग्रीन ग्रीन दिसतंय सगळीकडे. ग्रीन 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 नाही रे बाबा, काळं झाले सगळं. तिकडे ग्रीन ग्रीन दिसतंय तसं, पण वर काळ काळ. खतरनाक पाऊस आहे, खतरनाक. हा तिकडे शाळेत नवीन झाडं लावलेत वाटतं आहे ना. हा लय दिवस झालं ती झाड असं वागतंय. हा ना. हा मोठं वागतंय खाली. कपडे बिपडे काढून ठेवले सगळे. आता माझं बरपडच भिजणार आता. त्या तुमची चड्डी होती ना ताटकवलेली, ती खाली जाणार होती, नशीब पकडला असं. वारं जास्त सुटलं होतं. हा आता घर आवरतोय, आता काय थोडंफार ऍडजस्ट करावं लागतं इकडे तिकडे, काही नाही का असं म्हणून चालत नाही मीच करू का म्हणून. थोडं दिवसभर पोरं बरं म्हणजे आवरायला तेवढी मदत होती, नाही तर मग लय उशीर होतोय संध्याकाळी. चला घर आवरा, चला चला आता घर वगैरे आवरून घेतो. तर आम्ही बाजारावरून आलो 8 वाजता. 8 नाही, किती वाजले होते? 8:30 वाजता आलो. स्वयंपाक केला, आमरस, पुरी, भाजी आणि काय केलं होतं? पापड तळले होते. शंभू कसं झालं होतं जेवण? शंभून रोट्या खाल्ल्या, शंभून काय पुरी खाल्ली नाही. जेवण झालं, भांडे घासले, आता कपडे धुतले आणि आता झोपायचा टाइम चालू. त्यांनी तर डोळे बंद केले, नाटक करतात. त्यांना झोप आलेले. आणि दिव्याची पण आज दाढ दुखते बघा. दिव्याचं आमच्या 1-2 दिवस झाले की 1-2 दिवसाने काय ना काय तर आहेच. आहे का नाही शंभू? बोल काय म्हणतोय. असेच आमचे ब्लॉग रोज येत राहतील. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.